देशातल्या जनतेला माहित आहे राहुल गांधी खरे विरोधी पक्षनेते नाहीत, तर राहुल गांधी हे जोकर आहेत आणि त्यांची इमेज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जोकर म्हणूनच आहे। राहुल गांधींचं भाषण सुरू झालं की देशभरातील जनता एंटरटेनमेंट म्हणून त्यांच्याकडे बघते, परंतु दुर्दैवाने संजय राऊत यांना गुलामी करावी लागत असल्यामुळे ते राहुल गांधींचा उदो उदो करतात। निश्चितपणे जय जय महाराष्ट्र माझा या गीतावर चर्चा झालीच पाहिजे। संजय राऊत, माझं देखील तुम्हाला आव्हान आहे की या गीतावर चर्चा होऊन जाऊ द्या। आणि काँग्रेसनं कशा पद्धतीनं गोळ्या घालून 107 मराठी माणसाचा हत्या केली, गोळ्या घालून 107 मराठी माणसाला हुतात्म्यावर चढवलं, हे एकदा महाराष्ट्राला कळून जाईल। ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आणि त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातील सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पायदळी तुडवलं होतं, हे एकदा जय जय महाराष्ट्र गीतावर चर्चा झाली तर समोर येईल। ज्या पद्धतीनं वंदे मातरमवर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचा बुरखा फाटला, काँग्रेसनं सातत्यानं वंदे मातरमला विरोध केला, वंदे मातरम मधली काही कडवी वगळण्याचं काम केलं। अगदी तसंच उद्या जय जय महाराष्ट्र या गीतावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसनं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं मराठी माणसाची गळचेपी केली होती, कशा पद्धतीनं 107 लोकांवर गोळ्या झाडून त्यांना हुतात्मे पत्करायला भाग पाडलं, हे काँग्रेसचा काळा कारनामा या निमित्ताने समोर येईल। आणि तुम्ही ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत ना, ते देखील महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल। वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की मी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल, परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत। त्यामुळे या गीतावर जर का चर्चा झाली तर ही नौटंकी स्पष्टपणे होईल आणि संजय राऊत तुमचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।